त्याला काय करायचं आहे एखादं आहे ना सध्या नेटचं करून नेटचं करा सर कळलं साईडला 2 मिनिटं झाड आहे छान आहे शहापूरमध्ये नाही तर जगामध्ये पर्यावरणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा गाजत असताना तापमानवाढ या ठिकाणी प्रचंड होत असताना शहापूरचे तहसीलदार परमेश्वर काटोळे यांनी या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेऊन शहापूर तालुक्यामध्ये वृक्ष लागवडीचं मोठी एक मोहीम हाती घेतलेली. त्या आपल्यासोबत प्रत्यक्ष वृक्ष लागवडीसाठी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची मोहीम या शहापूर तालुक्यामध्ये या पर्यावरणाविरोधात तापमान वाढीच्या विरोधामध्ये राबवण्यात येणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण सध्या जगभरामध्ये जे काही वातावरण बदल आहे आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो याचा परिणाम आपल्याला जाणवत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये तापमान वृद्धी असेल किंवा वेगवेगळ्या समस्या याच्यामुळे भेडसावत आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही तहसील कार्यालय शहापूर आणि पूर्ण प्रशासनाच्या वतीने यावर्षी एक अभिनव प्रकल्प सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून गाव तिथं वडाचं झाड ही एक संकल्पना आम्ही घेऊन गावागावात जात आहोत आणि प्रत्येक गावामध्ये एक वडाचं झाड आमचा ग्राम महसूल अधिकारी असेल त्याच्या माध्यमातून आपण गावोगावी लावत आहोत. त्याचा शुभारंभ आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि आज रोजी आमच्या पूर्ण जेवढे तालुक्यामध्ये महसुली गावं आहेत त्या ठिकाणी वडाच्या झाडाचं त्या लागवड झालेली आहे. त्याचबरोबर आम्ही मागेच एक संकल्प केला होता की प्रत्येक जो नागरिक असेल प्रत्येक जे घर असेल त्याच्या घरासमोर ॲटलिस्ट 1 ते 2 फळाची झाडं असतील किंवा सावली देणारे झाडे असतील जे आपल्या भारतीय प्रजातीचे झाडं आहेत ते लावण्याचा आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत 22, 23, 24 तारखेला जे काही आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे त्या दिवशी पण आम्ही तालुकाभरात एक 30 ते 40 हजार वृक्ष लागवडीचा त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे आणि तालुक्यातील सर्व नागरिक असेल सर्व जनता असेल यांच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणाने तेही आमचा संकल्प या ठिकाणी पूर्ण करू. तालुक्यामध्ये किती झाडं लावण्याचा आपण एक उद्दिष्ट या ठिकाणी हाती घेतलेले. पहिल्यांदा जो आमचा संकल्प होता तो प्रत्येक गावामध्ये एक वडाचं झाड लावलं पाहिजे आणि मला वाटतं त्याचा आज ऍट अ टाइम पूर्ण तालुकाभरामध्ये आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे. आणि येणाऱ्या 20, 22 आणि 24 तारखेला जो काही महाराज अभियानाचं शिबिर आहे त्या दिवशी साधारणतः 30 ते 40 हजार वृक्ष आम्ही आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावोगावी लावण्याचा संकल्प केला. जनता दरबारशी बोलण्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा गंगा देवस्थान शहापूर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आपल्यासोबत वाफा ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान गोरे साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची मोहीम या वाफा ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये त्यांच्याकडून राबवण्यात येणार. बोला सर. आज वाफा ग्रामपंचायती अतिथी श्री क्षेत्र गंगा देवस्थान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या शिवाजीराव जोंधळे कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर नितीन मोरे साहेब यांनी आज आपल्या गंगा देवस्थान येथे रुद्राक्षाचं झाड लावून ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांमार्फत त्यांच्या पुढील ह्याच वाटचालीसाठी शुभेच्छा. आभारी आहे. मी डॉक्टर नितीन चंद्रकांत मोहिरे, प्राचार्य शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ फार्मसी.
आज सोमवार आणि आज योगायोगानं माझ्या वडिलांची 5वी पुण्यतिथी आहे. तर सकाळपासून विचार करत होतो की रुद्राक्षासारखं पवित्र झाड लावायचं, तर ते व्यवस्थित ठिकाणी महादेवाच्या परिसरात लागेल का. आणि आज योगायोगाने शेजारी साहेब भेटायला आले आणि त्यांना मी म्हटलं मला हे झाड लावायला परवानगी मिळेल का. त्यांनी क्षणात परमिशन दिली. लगेच सरपंच याशी कॉन्टॅक्ट केला आणि महादेवाच्या मंदिरातच रुद्राक्षाचं झाड त्याच्या परिसरात लागलं. त्याबद्दल मी मनापासून सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि केदारे साहेबांचे आभार व्यक्त करतो. इलिओकार्पस ग्रॅनेटस हे नाव असलेलं इलिओकार्पसची फॅमिलीचं हे झाड मानसिक आणि शारीरिक शांतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर आपल्या भोलेनाथांना आवडणारं हे झाड की त्याच्यामुळं आपल्या शरीराची, हृदयाची स्पंदनं रेग्युलेट होतात, शांत होतात, मानसिक शांतता मिळते आणि मग आपल्याला म्हणजे महादेवाचे तप करतात वर्षानुवर्षे. तर या तपासाठी जी अवस्था लागते मानसिक शांतीची, ते हे झाड देतं. तर ह्या झाडाचं मोठा वृक्षात रूपांतर होऊन त्या झाडाच्या परिसरात येणाऱ्या लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्य लाभावं, शांती लाभावी आणि गावाचा विकास व्हावा यासाठी हे झाड इथं लावतो आणि सर्वांना विनंती करतो. हे झाड वाढेल, मोठं होईल आणि लोकांना याचा लाभ होईल. आणि सर्वांना एक विनंती करतो की वाढदिवस असू द्या, पुण्यतिथी असू द्या, लग्नाचा वाढदिवस असू द्या किंवा काही असू द्या, आपण प्रत्येक सण हा वृक्षारोपणाने साजरा करा. येत्या 10 वर्षात याची खूप गरज आपल्याला जाणवणार आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी वृक्षारोपण ही अत्यंत कळकळीची आणि गरजेची वस्तू आहे. तर तुम्ही प्रत्येकाने वृक्षारोपण करा. वृक्षारोपणाची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. ओम नमः शिवाय. जय शिवराय. आमचे सहकर्मी मित्र डॉक्टर गणेशमल चौधरी यांना दिनांक 11 जुलै रोजी PhD मानाची पदवी मिळाली. त्या संदर्भात त्यांचा ह्या सर्व ग्रामपंचायततर्फे आणि माझ्यातर्फे एक छोटासा सत्कार म्हणून आज आम्ही त्यांच्या हस्ते कदंबाचं झाड लावतोय. तर गणेश भक्त, कृष्ण भक्त आहेत म्हणून कदंबाचं झाड लावतोय आणि हे झाड वाढेल आणि सरांची प्रगती अशीच होत राहील. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आयुष्याबद्दल शुभेच्छा.